फक्त 8,000 रुपयामध्ये शेतीत नासधूस करणारी जंगली जनावर पळवण्याचं जे यंत्र आहे, हे आधुनिक यंत्र आहे, ते कसं काम करतं आता बघूया. तर हॅलो, आम्ही टीम वज्र. आम्ही हे एक डिव्हाइस बनवलं आहे आणि यामध्ये 2 सेन्सर आहे. एक मोशन सेन्सर आहे आणि एक जिओ फोन आहे. हा आजूबाजू जे पण हालचाल होणार आहे डिव्हाइसचा ते डिटेक्ट करते. हा व्हायब्रेशन डिटेक्ट करते. व्हायब्रेशनमुळे म्हणजे जे कंपन होते, जे जनावर आल्यामुळे जे कंपन होणार त्या शेतामध्ये, त्या कंपन आणि प्राण्याचा टाईप, जसा जंगली सुअर आहे, उंदीर आहे, साप आहे किंवा माकड आहे, हे डिटेक्ट करणार आणि त्यानुसार मग आपण पुढचे प्रोसेस करू शकतो. डिटेक्ट झाल्यानंतर आमच्याजवळ एक लाईट आहे. हा लाईट खूप जोराने फ्लॅश होणार, जेणेकरून प्राण्यांना त्रास होऊ शकते आणि ते जवळ येण्याचा प्रयत्न नाही करणार. सेकंड सिस्टीम आहे सेंट मॉड्यूल. सेंट मॉड्यूल काय असते, ज्या प्राण्यांची भीती वाटते त्या प्राण्यांचा जो सेंट आहे तो या मॉड्यूलला आम्ही लावला आहे. तो आम्ही आजूबाजू पसरून घेऊ. जसाच तो प्राणी आला तसंच सेंट मॉड्यूल वर्क करणं चालू करणार आणि पूर्ण स्मोक पसरवणार आजूबाजू. थर्ड आमचं सिस्टीम आहे साऊंड मॉड्यूलचं. साऊंड मॉड्यूल काय करते, जंगली प्राण्यांना जो ध्वनी त्रास देणार, जो माणसांना ऐकू येत नाही पण त्यांना त्रास देते, त्या टाईपचा ध्वनी आम्ही त्यावर प्ले करणार, ज्यामुळे ते त्या एरियात येण्याचा प्रयत्न करणार नाही आणि पहिलेच पळून जाणार. तर हा सेंट मॉड्यूलचा वर्क आहे. हा जो सेंट दिसत आहे हा अशा प्रकारे स्प्रेड होते. जसंच कोणती हालचाल वगैरे जवळपास यांनी डिटेक्ट केली तसं हे सुरू होऊन जाणार. आता हा लाईट मॉड्यूल आहे. हालचाल केल्यानंतर हे वर खाली जायला चालू होते, ज्यांनी प्राण्यांना सवय होणार नाही मशीनची. थोडी हालचाल असल्यामुळे त्यांना वाटणार की काहीतरी मनुष्य किंवा काहीतरी आहे असं वाटू शकते त्यांना. जर हालचाल नाही झाली तर मे बी होऊ शकते की त्यांना वाटत आहे की एकच गोष्ट आहे. जसं माकडांना लवकर समजते की तेच गोष्ट तिथेच आहे ना, काही आवाज करत आहे फक्त. म्हणून 3 प्रकारे आम्ही याला पळवण्याचा प्रयत्न करू, असे हे डिव्हाइस.